सांगलीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा 14 फुटी भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रमुख पाहुणे असणार आहेत। यावेळी सांगली जिल्ह्यातील आजी माजी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि विविध पक्ष संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं 13, 14 व 15 एप्रिल 2026 रोजी पुतळा अनावरण, अभिवादन, आतिषबाजी, व्याख्यान, मिरवणूक व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येनं भीम अनुयायांनी सहभागी व्हावे असं आवाहन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळच्या अध्यक्षा स्नेहलताई सावंत यांनी केलंय। सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्नेहलताई सावंत या बोलत होत्या। यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सेक्रेटरी वीरेंद्र थोरात, उपाध्यक्ष रमाकांत घोडके, प्रफुल्ल ठोकळे, प्रियानंद कांबळे सह सेक्रेटरी सुरेश चौधरी, अनिल साबळे, विकास कांबळे, सुख अजिंदार, चेतन गाडे व विद्या कांबळे यांच्यासहित पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीमध्ये 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे। मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी जयंती दिवशी सकाळी 9:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना व अभिवादन करण्यात येणार आहे। सायंकाळी 4 वाजता सांगली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। संपूर्ण पारंपरिक वाद्यांमध्ये ही मिरवणूक काढण्यात येईल। दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये माजी आमदार अमोल मिटकरी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ सांगली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात येत आहे। आज 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंती साजरी करून येणाऱ्या 14 एप्रिलच्या जयंती सुरुवात होत आहे। उद्या 12 एप्रिल सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात येईल। तसेच 13 तारखेला खास करून आज सांगली शहरामध्ये 14 फुटी पुतळा उभारण्यात आला। त्या पुतळ्याचे अनावरण सोहळा 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे। तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या उपस्थित हा अनावरण सोहळा पार पडतोय व जिल्ह्यातील सर्व आजी माजी सर्व आमदार, खासदार साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम सोहळा पार पडतोय। तसेच सालाबाद प्रमाणे संध्याकाळी 12 वाजता बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल। तसेच आतिषबाजी ही करण्यात येईल व 14 एप्रिलला सकाळी 10 वाजता बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन जयंतीची सुरुवात करण्यात येईल। तसेच सायंकाळी 6 वाजता भव्य दिव्य मिरवणूक असेल व 15 तारखेला जाहीर सभा असेल। सभेचे वक्ते असतील अमोल मिटकरी। तर ह्या सर्व सोहळ्याचे नियोजन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंती महोत्सवच्या वतीनं करण्यात येत आहे। तरी सर्व माझ्या बहुजन समाजातील भीम अनुयायींना व सर्व विविध क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वांना आवाहन करते की ह्या सोहळ्यात उपस्थित राहून बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी बहुसंख्येने सर्वांनी उपस्थित राहावे। जय भीम। सर्वांना जय भीम। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली शहराच्या विकासासाठी जो 50 कोटी रुपये निधी दिला होता, त्या निधीमधून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 फुटी पुतळा, नवीन पुतळा बसवण्याचा आपण संकल्प केला होता। पण आमच्या विनंतीला मान देऊन अजितदादांनी आपल्याला लगेच निधी उपलब्ध करून दिला। त्या निधीमधून आपण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा सांगलीत होत आहे। हे सांगलीच्या दृष्टीने मोठी अभिमानाची गोष्ट आहे। ह्या पुतळ्याच्या अंतर्गत आपण पुतळा आणि परिसर सुशोभीकरण करण्याचं काम त्यातून धरलेलं आहे। आता आपण तिथं पाहिलं तर पहिल्याची जागा आणि आत्ताची जागा ही आपण जागा पण थोडीशी वाढवून घेतलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं आपण पुतळ्याच्या पाठीमागं
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना जे घटना देत्याला तैलचित्र होतं त्याचं तिथं प्रतिबिंब म्हणून आपण घेतलेलं आहे आणि राज्यघटनेचं जे प्रास्ताविका आहे ते ठेवलेले आहे की बाबा लोकांना तिथं आलं की शांत वाटावं आणि एक म्हणजे आव्हानात्मक ती जागा झालेली आहे. तुम्ही आत्ता पहिल्याचा परिसर आणि आत्ताचा परिसर बघितला तर त्यात खूप मोठं आपण आमूलाग्र बदल केलेला आहे.